सुरक्षितता. आज व्हॅलेंटाईन डे आहे. चांगल्या घटना घडून सगळ्या अशी माझी शुभेच्छा आहे सगळ्या जणांना, आणि प्रत्येकाला व्हॅलेंटाईनचं हिंसामुक्त प्रेम मिळो अशी माझी अपेक्षा आहे, आणि त्या माझ्या शुभेच्छा आहेत. पॉक्सो आणि लैंगिक अत्याचार प्रकरणं लवकर निकाली लागावी याबद्दल मी आज नागपूर ते विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र कार्यालय येथे संबंधित सर्वजण, मग पुणे शहरात जसे आम्ही बैठका घेतो तसं नाशिक शहर, नाशिक ग्रामीण या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मी बैठक ठेवलेली आहे. त्याचबरोबर गुणोत्तर चाचणीमध्ये नाशिक शहर हे कमी दर्जावर आहे असं कालच झालेल्या बैठकीमध्ये समोर झालेलं आहे. ही संख्या घटलेली आहे, पण एक चांगली गोष्ट म्हणजे आयुष प्रसाद यांनी महत्वाची बैठक घेतलेली आहे, आणि डिटेक्शन रेट जो आहे तो 80% आहे असं बाळासाहेब पाटील यांनी सांगितलेलं आहे. तर याबद्दल मी बैठकीमध्ये निश्चितपणाने माहिती घेईन, आणि तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यावर मी कुठली प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही आहे. परंतु मला इथे सांगावं असं वाटतं की स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचबरोबर कुठल्याही प्रकारनी जनतेचा जनादेश न घेता, तर उलट जनतेचा जनादेश मिळवून 60 आमदार निवडून आणण्याची धमक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे जे 2 किंवा 3 आमदारांना फक्त आणतात निवडून, आणि ज्यांनी डोंगरच्या डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये असं मला वाटतं. ताई, एमएसएफचा एक जवान आहे ज्याला लोकलमध्ये 4-5 परप्रांतीयांनी आज मारहाण केलेली आहे. त्यावरून वाद स्वीकारते आणि त्याला एमएसएफ जवानाला धमकी सुद्धा दिली की तुला कापून टाकू. हे एकूण परप्रांतीयांची मुजोरी मुंबईत वाढताना दिसते. मुळामध्ये एक आहे की रेल्वेजमध्ये लोकलमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात होते, आणि ज्या प्रमाणामध्ये लोकांना नोकऱ्यांसाठी किंवा कामांसाठी प्रवास करावा लागतो त्या प्रमाणामध्ये आरक्षण किंवा बसण्याच्या व्यवस्था जेव्हा मिळत नाहीत त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या प्रकारनी असंतोषाचा स्फोट होत असतो, आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला त्या वादाला कुठल्या तो जातीचा किंवा धर्माचा किंवा प्रांताचा असं स्वरूप देणं योग्य नाही असं मला वाटतं. आपण हेही पाहिलं मुंबईमधली घटना की स्वतःच्या आपल्या प्राध्यापकाला विद्यार्थ्यांनी मारून टाकल्याची पण घटना घडलेली आहे. त्याच्यातली जात आणि विभाग पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे एक हिंसक प्रवृत्ती परिस्थितीतून निर्माण होत असते, आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याबद्दल अजून रेल्वे गाड्या वाढवल्या जाणं, त्याचबरोबर कामाच्या वेळा ज्या आहेत त्या बदलल्या जाणं, जेणेकरून लोकांवरती एकाच वेळेला प्रवास करण्याचा भार पडणार नाही अशा प्रकारच्या उपाययोजना झाल्या तर त्याचा अधिक उपयोग. मालेगावमध्ये उपमहापौरांनी आपल्या कॅबिनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावलेला आहे, आणि त्याच्यावरून आता नवीन वाद सुरू झालेला आहे. अनेक संघटनांनी असा आक्षेप घेतलेला आहे आणि असा इशारा दिला आहे की जर तो हटवला गेला नाही तर आंदोलन केलं जाईल. पण आता त्यांनी तो हटवलेला आहे, त्यामुळे आंदोलनाचा आणि तुम्ही जे माध्यमातून लक्ष वेधलं सगळ्यांनी त्याचा उपयोग झालेला दिसतोय. तर उपमहापौरांनी आधीच तो मुळात लावायला नको होता, परंतु त्यांना वाटलं असेल एखाद्या वेळेस की आपण कर्नाटकमध्ये आहोत, महाराष्ट्रात नाही आहोत, हे विसरले असतील, तर त्यांनी त्याची कायम आठवण ठेवली पाहिजे. राज्यसभेवरची जागा रिक्त झाली आहे, जागेवर शरद पवारांनी जावं अशा संदर्भात काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना ठाकरे यांच्यात एकमत झाल्याचं बघायला मिळत आहे. मला हे कळतच नाहीये की मी प्रवक्ता कोणाची आहे, कुठल्या पक्षात मी काम करते, त्याच्यामध्ये मी उपसभापती पदावर आहे, अशा वैधानिक गोष्टी सगळ्या मी बोलणं योग्य नाहीये. त्यामुळे तर त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या आघाडीचा विषय काय करायचं त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. तुम्ही एका पक्षाकडनं आलात ना, उपसभापती तिथून जातात ना, म्हणून पक्षाशी निगडीत प्रश्न तुम्हाला येणार नाही. ते बरोबर आहे, तुम्ही प्रश्न विचारण्याचा तुमचा अधिकार तो मान्य करते मी. तुम्ही प्रश्न विचारलेले मला नेहमी अगदी योग्यच वाटतात, परंतु माननीय शिंदे साहेब आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्य नेते आहेत, तर त्याच्यामुळे याबद्दलचा विषय जो आहे तो महाविकास आघाडीच्या जो अंतर्गत चर्चा आहे तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, आणि त्याच्यावरती बोलण्याचा अधिकार मला काही नाही आहे, कारण आम्ही या संदर्भात दुसरा पक्ष तिसऱ्या पक्षाच्या बद्दल कोणाला प्रतिनिधित्व द्यायचं हा त्या पक्ष याचा पक्षाचा प्रश्न आहे. तुम्ही ज्याचा अहवाल घेण्यासाठी किंवा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेला आहात, प्रशासनाच्या एकूण कारभाराबाबत तुम्ही समाधानी आहात असं आकडेवारी दिसते का तुमच्यासमोर? नाही, आता अजून बैठक व्हायची आहे. बैठकीनंतर मला कोण भेटले तर मी त्यांना काय सूचना दिल्या की काय त्याच्यावर मला वाटतं ते मी सांगेन. पण सकृतदर्शनी एक सांगायला हरकत नाहीये की मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुन्ह्यांचा उकल व्हावी या दृष्टिकोनातून CCTNS सिस्टीम सगळ्या महाराष्ट्रभर आणली गेलेली आहे. 100 पॉक्सोची कोर्ट करावीत यासाठी सुद्धा गेल्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली होती, पण अजून ती प्रत्यक्षात आली नसली तरी सुद्धा मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांना अगदी परवाच बैठक झाली त्याच्यात सूचना दिलेली आहेत
की जी मोठी शहरं आहेत जिथे पॉक्सो सारखे गुन्हे जास्त समोर येत आहेत तिथेही कोर्ट असावीत. परंतु दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे ते जोपर्यंत 80% वर जात नाही तोपर्यंत समाधानकारक काम चाललंय असं म्हणता येणार नाही. आणि अजून इथल्या दोषसिद्धीचं प्रमाण एक्झॅक्ट किती आहे ते मी बैठकीनंतर आपल्याशी बोलू शकतो. यापूर्वीच्या सरकारमध्ये असताना यापूर्वीच्या सरकारमध्ये असताना देखील आपण या सगळ्याची मागणी केलेली होती, तेव्हाही ती पूर्तता झाली नाही, आताही त्याला उशीर होतो असं वाटत नाही. ते मुळामध्ये दोषसिद्धी होणं हे 2002 पासून मी आमदार आहे, तर 2002 पासून ते 2014 पर्यंत 12 वर्ष सामाजिक गुन्ह्यांच्या मध्ये दोषसिद्धीचं प्रमाण तर 8% आणि हुंडाबळी किंवा बलात्काराच्या प्रकरणामध्ये 4% होतं. ते 14 नंतर प्रमाण थोडं वाढून 20%, 25%वरून आता आपण 43% पोहोचलेलो आहे. हे सगळं माझ्यामुळे झालं असं माझा दावा अजिबात नाहीये. परंतु केंद्र सरकारचे प्रयत्न, राज्य सरकारचे प्रयत्न, समाजात झालेली जागृती, माध्यमांनी घेतलेली दखल आणि त्याचबरोबर न्यायसंस्थेनी जेंडर इक्वॅलिटीवरती घेतलेलं ओरिएंटेशन या सगळ्याचा परिणाम आपल्याला हळूहळू झालेला दिसतोय. ज्या प्रमाणामध्ये महिलांना महापौर पदं मिळत आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष पदं मिळत आहेत, बाकी पदं मिळत आहेत, तर त्या पार्श्वभूमीवर त्यांनीही त्यांच्या शहराच्या अजेंडामध्ये सेफ्टी ऑडिट म्हणजे महिला सुरक्षेवरती काम करावं असं माझं त्यांना आवाहन आहे. आणि अशा पद्धतीने स्त्री शक्ती आणि जे पुरुष सुद्धा निवडून आलेले आहेत त्यांनी जर का स्थानिक पातळीवर काम केलं तर मला असं वाटतं की या प्रयत्नांना अधिक गती मिळू शकते. शहरामध्ये मुलींचं जे प्रमाण आहे ते कमी दिसतंय, ग्रामीण भागामध्ये विशेषतः प्रमाण जास्त दिसतंय. शहरात शिकलेली मंडळी जास्त असते असं आपण म्हणतो, त्याचं प्रमाणात रूपांतर होताना दिसत नाही. आपण जी आकडेवारी सांगितलेली आहे की ग्रामीण भागामध्ये जी आकडेवारी आहे त्यामध्ये ते प्रमाण जे आहे ते मालेगाव महापालिका क्षेत्रात 989 आहे, तर ग्रामीणमध्ये तेच 948 आहे आणि शहरात मात्र 894 आहे प्रमाण जे आहे ते. आयुष प्रसाद यांनी बैठक घेतलेली आहे. तर आयुष प्रसाद माझा जवळजवळ 10 वर्ष परिचय आहे आणि अतिशय सक्षम आणि चांगल्या प्रकारे कार्यवाही करणारे ते अधिकारी आहेत. पण शहरामध्ये डॉक्टर्सची संख्या पण जास्त आहे आणि त्याचबरोबर शहरामध्ये पैसे ज्यांच्याकडे खर्च करायला आहेत त्या चाचणीसाठी म्हणून परत परत गरोदरपण त्याच्यानंतर गर्भपात असं करणारे सुद्धा जे ज्याला आपण म्हणू की पैसेवाले लोक पण भरपूर आहेत शहरामध्ये, त्याचा सुद्धा हा परिणाम असू शकतो असं मला. काही राज्यात लवकरच शेतकरी कर्जमाफी होण्याची शक्यता आहे, सर्व बँकांकडून माहिती त्याची मागणी झाली. काय वाटतंय, कर्जमाफी होईल असं वाटतं? माननीय फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी संकेत तसे दिलेले आहेत, परंतु प्रत्यक्षात त्या कर्जमाफीचं स्वरूप किंवा त्याच्यामध्ये काय निकष असतील, त्याबद्दल केंद्राची भूमिका काय असेल ह्याच्यावरती अधिवेशनात काही चर्चा होऊ शकते. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये काय घोषणा होत आहेत, 6 मार्चला अर्थसंकल्प आहे, त्यावेळेला आपल्याला ते स्पष्ट होईल असं मला वाटतं. परंतु शेतीमालाला भाव मिळण्याच्या संदर्भात जेवढे प्रभावी उपाय चाललेले आहेत त्याच्यामध्ये आपत्ती, नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा खूप अडचणी आपल्याला आलेल्या दिसत आहेत. पण तरीही याबद्दल सरकार योग्य ती पावलं उचलेल अशी मला खात्री वाटते. काही मुली आणि महिलांचं काय होण्याचं प्रमाण खूप मोठं प्रमाणात त्यांची नोंद केवळ केली जाते, मात्र तपास केला जातो. अनेक घटना समोर आल्यामुळे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. हे पोलिसांचं दुर्लक्ष मला वाटत नाही. मुस्कान म्हणून तो त्यांचा कार्यक्रम आहे ज्याच्यामधून ते गायब झालेल्या मुली आणि महिलांना परत घेऊन येतात आणि घरी कुटुंबात सोडवतात. पण आपलं काय झालंय, आपण जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये कुटुंबातल्या त्रासामुळे स्त्रिया आणि मुलींना फूस लावणं सोपं होत आहे ही एक वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये अल्पवयीन मुलगी असेल तर तिथे अपवादात्मकरित्या सक्तीने सुद्धा धर्मांतर आणि लव जिहाद सारखे प्रकार घडताना आपल्याला दिसत आहेत. आणि आपण अजून एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, जसं एक मोठा विषय अँटी ट्रॅफिकिंग, मुलींचा अनैतिक व्यापार, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही दलाल किंवा काही अशा प्रकारचे रॅकेट्स आहेत. आणि नाशिक सारख्या ठिकाणी नाशिक आहे, पुणे आहे, संभाजीनगर आहे, जी जंक्शन्स आहेत तिथे बघा डायरेक्टली कलकत्त्याहून येणाऱ्या ट्रेन सगळ्या जिथून पास होतात. तर मी आज एक्झॅक्टली म्हणून रेल्वे पोलिसांना पण बोलणार आहे की रेल्वे पोलीस, शहर पोलीस, ग्रामीण पोलीस यांचा समन्वय आणि जेणेकरून त्या मुलींचं ट्रॅकिंग लवकर करण्याचे अनेक चांगले पण उपक्रम पोलिसांनी घेतलेले आहेत. पण तरी कुटुंबात जर का त्यांना त्रास वाटत असेल किंवा त्यांचं दुसरीकडे कुठे त्यांना लग्न 18 वर्षाचं झाल्यावर करायचं असेल तर ती मुलगी तिथे कुटुंबात जायला तयार नसते. मग त्याच्यासाठी त्यांना आपण सुरक्षागृहात ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी त्या स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेतात. त्यामुळे मला स्वतःला वाटतं की कुटुंबात स्त्रियांना अधिक प्रेमळ आणि अधिक अधिकाराच्या बरोबर अधिक जबाबदारीची जाणीव असणारी कुटुंब संस्था आपली तयार झाली
तर हे प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसेल, हे देखील महत्वाचं वाटतं. काही आजही आदिवासी बहुल भागांमध्ये मुलं सांभाळली जात नाही किंवा मुलांना सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही किंवा शासनाची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून त्यांना मुलं जी आहेत ती दुसऱ्यांना द्यावी लागतात, विकावी लागतात. अशा प्रकारचं प्रकरण मध्यंतरी नाशिकच्या आदिवासी भागामध्ये जे आहे ते समोर आलेलं झालेलं आहे की काही मुलं आजारी होती म्हणून मग हॉस्पिटलला नेली होती आणि त्याच्यानंतर ते आई वडील येईपर्यंत त्या मुलांचा प्रतिपाळ करण्यासाठी दुसरे काही लोक घेऊन गेले. तिसरं म्हणजे काही वेळेला आश्रमशाळेमधून जी मुलं जातात तर त्यांना सुद्धा सोडत असताना ते एकटे जातात, घरी जाता येताना तिथे काही गायब होण्याचे प्रकार झालेले असू शकतात. परंतु आदिवासी विकास विभाग जो आहे त्यांनी या संदर्भामध्ये कायमची एक फिरतं पथक करावं असं मला वाटतं, की जेणेकरून प्रत्येक मूल निघालं ते ट्रॅकिंग त्याचं होणं आणि गावातली जी शाळाबाह्य मुलं मुली असतील ती त्या गावातच काय करतायत याच्यासाठी म्हणून एखादा उपक्रम गाव पातळीवरती घेतला गेला तर त्याच्यावरती नियंत्रण अगदी शक्य आहे असं मला वाटतं. एक मुद्दा मला स्वतःहून सांगायचं की मी बातमी पाहिली तुमच्याच एका चॅनेलवरती की धुळ्यामध्ये एक आश्रम शाळेवरती खाजगी दाखवलेलं आहे कोणी स्वतःचं नाव, आणि ते लोक म्हणतायत की ग्रामस्थ सगळेजण की वर्षानुवर्ष आमची मुलं जात आहेत आणि ही सुरतेला कोणाला विकलेली आहे. तर मी आज विभागीय आयुक्तांना सांगणार आहे की याची चौकशी करून तुम्ही त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई नेमकं करा. काय प्रकरण आहे? काय तर हे प्रकरणामध्ये खोटी कागदपत्र करून त्या जमिनीची कागदपत्र करून घेतलेली आहेत आणि ती जागा स्वतः आम्ही तिथे शेती करतोय असं दाखवलेलं आणि प्रत्यक्षात तिथे आदिवासींची आश्रमशाळा आहे असे आणि शाळा पण चालते आहे असं बातमी मी त्याच्यावर हा मी आता त्याच्या संदर्भात तपशीलवार जाते त्यामध्ये जे ते, पण मुळात कागदपत्र अशी कोण करू शकत नाही, ती केली असतील तर ती कायद्याला धरून नाहीये, त्यामुळे त्याच्यामध्ये ताबडतोब ते स्थगिती घेता येईल. शहरी भागामध्ये हा. सिटी सर्वेची पद्धत असते, अशा ठिकाणी त्यांनी 7/12चा जुना आधार विकृती नावावर करण्याचा प्रयत्न केलाय. मधुकर गायकर असं त्यांचं नाव आहे या प्रकरणामध्ये विंचूरच्या. मी त्या संदर्भामध्ये आज म्हणूनच माहिती घेऊन पुढची तपशीलवार कार्यवाही करतो.